राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तानाची पाहणी केली, तसेच विविध नागरिक सुविधांचीही पाहणी केली। विशेष म्हणजे या दौऱ्यात अनेक आबालवृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या आहेत, तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचं उपस्थित अधिकाऱ्यांकडून तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान 15 दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत, येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो, असं म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। राबोडी परिसरातील नागरिक समस्यांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह पाहणी दौरा केला। स्थानिक नागरिकांनी डॉक्टर आव्हाड यांना याबाबत विनंती केली होती। त्यानुसार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी येथील कब्रस्तानाची पाहणी केली। या पाहणीत कब्रस्तानमधील कचरा, पाण्याची व्यवस्था, कबर खोदताना न घेतली जाणारी दक्षता याबाबत डॉक्टर आव्हाड यांनी ठामपा अधिकाऱ्यांना फैलावर घेतले। येत्या 15 दिवसात कब्रस्तानमधील सर्व समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचना ठामपाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत। तसेच येथील रस्ते, नियमबाह्य बांधकामे या आदींबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाचे कान उपटले आहेत। या दौऱ्यात चालत असताना रस्त्यात अनेक वृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हात पकडून आपल्या समस्या दाखवल्या आहेत। या समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। तर राबोडी येथे काही वर्षापूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख यांच्या कुटुंबियांची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली। त्यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली। त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता, त्याच्या मुलीच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केले। तसेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात। माझी पहिली फेरी आहे, त्यामुळे मला कब्रस्तानच्या बाबतीत खूप तक्रारी आल्या आणि कब्रस्तानची आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तानमध्ये काही साफसफाई, काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि ते मी आता बघून गेलेलो आहे। अजून 15 दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा बाळगते। सर, जमील शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, त्यांनी आपल्याकडे न्यायाची मागणी केलेली आहे। जमील शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली, त्या चौकशीमध्ये आणि चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे। मी फार समाधानी नाही। पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून ही केस रफादफा केली। पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमिळवणी झाली। सर, या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत, मुख्यमंत्र्यांची घेणार आहात का? आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची, पुन्हा चौकशीची ज्यांची चौकशी म्हणजे एका चौकशीला अर्थच नव्हता। कुठली चौकशी आणि कोणी केली चौकशी? चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही ना। अंडर सेक्शन 173(8) द केस इज स्टिल ओपन, अजूनही केस उघडी आहे। त्या काळामध्ये न्याय मिळेल शेख कुटुंबियांना अशी आपण अपेक्षा बाळगूया, पण ज्या पद्धतीने पोलीस वागतायत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीची आहे। त्यामागे कोण आहे असं? जो कोणी असेल तो असं आहे की वाल्मिक कराड आणि हे सगळे आतमध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा तर मला नाही वाटत 50-60 फूट केली खून केलेला माणूस इथे, 50-60 फूट खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये। न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते, त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील। आता ज्याप्रमाणे याच्या बीडच्या प्रकरणामध्ये एक आका होता, तसं या इथे पण आका आहे ना। आकाशिवाय मर्डर होतो काय? असा मर्डर, एक गोळी लागते, ठाक, माणूस मेला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो। पोलीस आहात का तुम्ही? रातोरात केला जातो असेल तर हे पण ऐका मी जे बोलतोय, आणि मग पोलीसची बदली होते, खतम केस। सगळ्यांना वाटायला लागतं आपली पण बदली होईल, आपण या केसमध्ये हात घातला तर मग कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही। सर, उद्या अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, भूकंप महाराष्ट्रामध्ये खासदार फोडणार। महाराष्ट्राचं काय वाटोळ होतंय ती बघा। खासदार एवढं प्रचंड बहुमत मिळालंय, काय चालू आहे महाराष्ट्रात? एक तरी फाईल हलते।
अजून म्हणजे एका आकाच्या विरोधात एवढा पुरावा मिळाल्यानंतर त्या आकाला काकासारखा घरी नाही पाठवला, त्या आकाला अजूनही मांडीवर बसवलाय. काय झालं सोमनाथ सूर्यवंशीची? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार का नाही मिळणार? काय झालं अक्षय शिंदेचं? अजून केस का नाही दाखल केली पोलिसांनी? जर न्यायालयाने सांगितलं की हा खोटं आहे, सगळं हे प्रकरणच खोटं आहे, तर अजून पोलिसांनी 48 तास होऊन गेले हायकोर्टामध्ये होऊन अजून गुन्हा का नाही दाखल केला? की इथे गुन्हेगारी करणाऱ्याला आळाच बसू शकत नाही, मात्र ज्याला टार्गेट करायचंय त्याला लगेच अटक.